हॅलो फ्रेंड्स, आपण लास्ट लेक्चरला हायझेन्स वेव्ह थिअरी ऑफ लाईट बघितली बरोबर. आणि अकॉर्डिंग टू हायझेन लाईट ट्रॅव्हल्स इन द फॉर्म ऑफ वेव्स. अकॉर्डिंग टू हायझेन लाईट ट्रॅव्हल्स इन द फॉर्म ऑफ वेव्स. म्हणजे आपण लास्ट लेक्चरला वेव्ह नेचर ऑफ लाईट इथे बघितलं बरोबर. आणि तुम्हाला लास्ट लेक्चरला बोललो की हे जे लाईटचं वेव्ह नेचर आहे, हे लाईटचं वेव्ह नेचर आता याच्यानंतर आपल्याला पूर्ण चॅप्टरमध्ये अप्लाय करायचे आहे. चॅप्टरच्या एंडिंगपर्यंत आपल्याला हायझेन्स वेव्ह थिअरी ऑफ लाईटची ती यूज करायची किंवा अप्लाय करायची. तर आजच्या लेक्चरला तुम्हाला कळून जाईल की नेमकं हायझेन्स वेव्ह थिअरी ऑफ लाईटची याचा प्रत्येक टॉपिकमध्ये आपण कसं अप्लाय करणार. तर बा आजच्या लेक्चरचं टॉपिक असेल वेव्ह फ्रंट. टॉपिक असेल वेव्ह फ्रंट. आता हा वेव्ह फ्रंट टॉपिक जो आहे हा तुम्हाला लाईट सेक्शनच्या अंडर न्यू आहे. याच्या अगोदर तुम्ही कधी 11th वगैरे वेव्ह फ्रंट हा पार्ट नाही बघितला बरोबर. हा तुम्हाला 12th साठी न्यू पार्ट आहे आणि एकदम सिम्पल पार्ट आहे. अगोदर आपण काय करू की हा जो वेव्ह फ्रंट आहे, ह्या वेव्ह फ्रंटचं नेमकं यूज काय आहे हेच मुलांना कळत नाही. व्हॉट इज द यूज ऑफ वेव्ह फ्रंट. म्हणजे पूर्ण टॉपिक माहिती असतो, डेफिनेशन माहिती असते, तर नेमकं हे माहीत नाही की नेमकं वेव्ह फ्रंटचा यूज काय असेल. म्हणून मी तुमच्या बुकमध्ये त्याचा यूज वगैरे काही दिलेलं नाही. मी माझ्या वेळी त्याचा यूज जो आहे हा तुम्हाला सांगतो आणि त्याच्याने तुम्हाला थोडासा टॉपिक लवकर क्लिअर होईल. आता बा इथे मी म्हटलं यूज. तर वेव्ह फ्रंट जो आहे याचा यूज काय असेल तर शेप ऑफ लाईट. शेप ऑफ काय लाईट. म्हणजे समजा तुम्ही एखादा सोर्स घेतला, सन असेल किंवा आपल्या घरातला बल्ब असेल, त्याच्यामधून लाईट इमिट होईल बरोबर. सोर्स इमिट्स काय लाईट. आणि लाईट इमिट झाल्यानंतर तो लाईट पुढे नेमकं कोणत्या शेपमध्ये ट्रॅव्हल होईल, कोणत्या आकारात ट्रॅव्हल होईल, दिस इज एक्सप्लेन बाय वेव्ह फ्रंट. सो व्हॉट इज द यूज ऑफ वेव्ह फ्रंट. शेप ऑफ लाईट is explained by wavefront. किंवा after emission from the source in which shape light travels it is explained by wavefront बरोबर. तुम्हाला फॉर एक्झाम्पल सांगतो बोर्डवर. आता लाईटचे जे हे डिफरंट शेप आहेत. एक आहे स्पेरिकल शेप और स्पेरिकल वेवफ्रंट. सेकंड आहे प्लेन वेवफ्रंट. सेकंड आहे प्लेन वेवफ्रंट. आणि थर्ड असेल सिलेंड्रिकल वेवफ्रंट. स्पेरिकल, प्लेन आणि सिलेंड्रिकल वेवफ्रंट. म्हणजे ज्यावेळेस लाईट हा सोर्स मधून बाहेर पडेल तर तो स्पेरिकल शेपमध्ये पण ट्रॅव्हल होतो, तो प्लेन शेपमध्ये पण ट्रॅव्हल होईल आणि तो सिलेंड्रिकल शेपमध्ये पण ट्रॅव्हल होईल. सो द शेप ऑफ लाईट इज एक्सप्लेन बाय वेवफ्रंट. मग त्याचे 3 टाईप झाले, स्पेरिकल वेवफ्रंट, प्लेन वेवफ्रंट अँड सिलेंड्रिकल वेवफ्रंट. तर आपल्याला अगोदर आपल्याला वेवफ्रंटची डेफिनेशन बघायची बरोबर. तर आपण एक काम करू, डेफिनेशन ऑफ वेवफ्रंट. आता डेफिनेशन आणि स्पेरिकल वेवफ्रंट जे हे आपण कंबाईन स्टडी करणार आहे. स्पेरिकल वेवफ्रंट स्टडी करतानाच तुम्हाला वेवफ्रंटची डेफिनेशन जी ती पण तुम्हाला समजणार आहे बरोबर. आपण एक काम करू की स्पेरिकल वेवफ्रंटला आपण सुरुवात करू बरोबर. आणि स्पेरिकल वेवफ्रंट मध्येच आपण वेवफ्रंट जे ते आपण डिफाईन करू. आता बा समजा हा असेल सोर्स ऑफ लाईट. एस बी तर काय सोर्स ऑफ लाईट. इथे मी लिहितो हा जो एस असेल, दिस सोर्स इज कॉल्ड ॲज पॉइंट सोर्स ऑफ लाईट. हा काय पॉइंट सोर्स ऑफ लाईट आहे बरोबर. आता पॉइंट सोर्स ऑफ लाईट जे याचं एक्झाम्पल काय घ्याल. सपोज सन काय आपला पॉइंट सोर्स ऑफ लाईट जो आहे तो आपल्याला ॲज्युम करता येईल. फॉर एक्झाम्पल सन. तर तुम्ही कोणताही घरातला बल्ब घेतला तरी पण चालेल. बल्ब इज ऑल्सो अ पॉइंट सोर्स ऑफ लाईट बरोबर. म्हणजे डेफिनेशनसाठी मी म्हणतोय. आणि जर तुम्हाला टेक्निकली जर तुम्हाला पॉइंट सोर्स पाहिजे असेल तर एक बॉक्स घ्यायचा, बॉक्समध्ये एक बल्ब लावायचा आणि त्याला पिनने होल करायचं, काचणीने होल करायचं. इट इज कॉल्ड ॲज पिन होल
इट इज कॉल्ड एज काय, पिन होल. हा जो पिन होल असतो ना, दिस पिन होल इज नथिंग बट काय, पॉइंट सोर्स ऑफ लाईट. हा जो पिन होल आहे इट इज कॉल्ड एज पॉइंट सोर्स ऑफ लाईट. तुम्हाला सन पण ॲज्युम करता येईल. आता बघा, एस बी द पॉइंट सोर्स ऑफ लाईट. नंतर हा जो पॉइंट सोर्स ऑफ लाईट आहे हा फायनाईट डिस्टन्सला आहे. हा पॉइंट सोर्स ऑफ लाईट जो आहे हा फायनाईट डिस्टन्सला आहे. बरोबर. आता बघा, इथून आता ऍक्च्युअल वेव्ह थिअरी ऑफ लाईट जी त्यात आपण अप्लाय करणार आहे. सपोज एस बी द पॉइंट सोर्स ऑफ लाईट विच इज ॲट फायनाईट डिस्टन्स. बरोबर. आता अकॉर्डिंग टू हायझेन लाईट ट्रॅव्हल्स इन द फॉर्म ऑफ व्हॉट, वेव्ज. बरोबर. तर हा जो सोर्स आहे त्याच्यामधून वेव्ज इमिट होतील. इथे मी वेव्ज दाखवतोय. सपोज दिस इज फर्स्ट वेव्ह, सेकंड वेव्ह, थर्ड वेव्ह, फोर्थ, फिफ्थ. ठीक आहे. सो दिस पॉइंट सोर्स ऑफ लाईट इमिट्स लाईट इन द फॉर्म ऑफ काय, वेव्ज. बरोबर. आता बघा, आफ्टर सम टाइम, काही वेळानंतर इथे आपण जर ह्या वेव्ज बघितल्या तर सपोज फर्स्ट वेव्ह, सेकंड, थर्ड, फोर्थ अँड फिफ्थ वेव्ह. सपोज ही फर्स्ट वेव्ह जी ती मीडियम मध्ये ह्या पॉइंटला पोहोचली आफ्टर सम टाइम. ओके. सेकंड वेव्ह ह्या पॉइंटला पोहोचली. थर्ड वेव्ह सपोज ह्या पॉइंटला पोहोचली. हे मीडियमचे पॉइंट्स आहेत. हे सर्व मीडियमचे पॉइंट्स आहेत. बरोबर. इथे मी मीडियमचे पॉइंट्स दाखवले. म्हणजे आफ्टर टाइम टी किंवा आफ्टर सम टाइम वेव्ह ट्रॅव्हल्स पर्टिक्युलर डिस्टन्स. वेव्ह जी ती पर्टिक्युलर डिस्टन्स जी ती ट्रॅव्हल करेल. बरोबर. आता पहा, जर आपण इथे ऍक्च्युअल डिस्टन्स जर घेण्याचा प्रयत्न केला तर डिस्टन्स ट्रॅव्हल बाय द वेव्ह इज ct. डिस्टन्स ट्रॅव्हल बाय द वेव्ह इज ct, where c is speed of light in air and t is time. After time t, each wave travels a distance ct. बरोबर. आता बघा, इथे तुम्हाला मीडियम मध्ये 5 पॉइंट्स मिळाले. मीडियम मध्ये आपला आफ्टर टाइम टी हे 5 पॉइंट्स मिळाले. बरोबर. आता तुम्ही मॅथमॅटिक्स मध्ये एक वर्ड बघितला आहे, लोकस. बरोबर. व्हॉट इज मीन बाय लोकस? कलेक्शन ऑफ पॉइंट्स किंवा सेट ऑफ पॉइंट्स. आता बघा, इथे जर तुम्ही बघितलं 1, 2, 3, 4 आणि 5, हे 5 पॉइंट्स आहेत. पॉइंट्स इन अ मीडियम. बरोबर. आपल्याला ह्या 5 पॉइंट्सचा लोकस घ्यायचा आहे. वी हॅव टू टेक लोकस ऑफ दीज 5 पॉइंट्स. बरोबर. आता लोकस कसा घ्याल? तुम्हाला एक सिंपल आयडिया सांगतो. तुमच्या बुकमध्ये प्रॉपर दिलेली नाही. आपल्याकडे कंपास असतं ना, कंपास घ्यायचं. त्या कंपासमध्ये ct ॲज अ रेडियस घ्यायचं. कंपास घ्यायचं आणि कंपासमध्ये ct ॲज अ रेडियस घ्यायचं. सो s ॲज अ सेंटर अँड ct ॲज अ रेडियस. ड्रॉ अ स्पियर. ड्रॉ अ स्पियर. आता बघा, आता आपण काय करतोय, इथे हे जे 5 पॉइंट्स आहेत यांचा आपण काय घेतोय, लोकस. लोकसचं मिनिंग काय ते पॉइंट्स जॉईन करा. जॉईनिंग ऑफ पॉइंट्स इज कॉल्ड एज लोकस. म्हणजे मग टेक s as a center, ct as a radius, draw a sphere. Draw a sphere. आता मी ह्या ठिकाणी स्पियर ड्रॉ करतोय. एक्झॅक्टली स्पियर येईल याची गॅरंटी नाही, पण तुम्ही समजून घ्या की इथे हे सर्व पॉइंट्स आपण जॉईन करतोय आणि हे सर्व पॉइंट्स आपण जॉईन केल्यानंतर म्हणजे आपण त्या पॉइंटचा आपण काय घेतला, लोकस घेतला. बरोबर. आपण सगळे पॉइंट जे ते जॉईन केले, आपण त्या पॉइंटचा लोकस घेतला. कसं घेतला लोकस? Take S as a center, ct as a radius, and draw a spherical surface or draw a sphere. Sphere draw केला म्हणजे आपण हे 5च्या 5 पॉइंट जे ते आपण जॉईन करून टाकले. त्यांचा आपण लोकस घेतला, त्यांना आपण जॉईन केलं म्हणा, तर त्यांचा आपण सेट घेतला म्हणा. सगळ्यांचं मिनिंग काय असेल, सेम असेल. बरोबर. सो फर्स्ट पॉइंट पहा, डेफिनेशन ऑफ वेव्ह फ्रंट. त्याच्यामधला पहिला पॉइंट बघा, द लोकस ऑफ ऑल पॉइंट्स. द लोकस ऑफ ऑल पॉइंट्स. आपण पॉइंटचा लोकस घेतला म्हणजे सरफेस ड्रॉ केला, स्पियर ड्रॉ केला. द लोकस ऑफ ऑल पॉइंट्स हॅव्हिंग द सेम फेज. हॅव्हिंग द सेम फेज. हा जो वर्ड आहे
हा तुम्हाला 11th पण झालेला आहे की सेम फेज म्हणजे काय. इथे मी जास्त डिटेल एक्सप्लेन नाही करणार, तुम्हाला एकदम सिंपल वेने सांगेल की नेमकं इथे सेम फेजचं मिनिंग काय असेल. आता हे जे पॉईंट्स आहेत ना, हे जे आपण 5 पॉईंट्स बघितले 1, 2, 3, 4 आणि 5, हे जे आपण 5 पॉईंट्स बघितले, दीज पॉईंट्स आर इन सेम फेज. तर सेम फेजचा तुम्हाला एकदम सिंपल लँग्वेजमध्ये सांगतो. आपण 11th ट्रान्सवर्स वेव्ह बघितलेली आहे बरोबर. ट्रान्सवर्स वेव्ह कंटेन्स काय, क्रेस्ट अँड ट्रफ. इथे आपण बघितलं ट्रान्सवर्स वेव्ह, तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे हा असेल क्रेस्ट ट्रफ, क्रेस्ट ट्रफ बरोबर. आता बघा ऑल दीज पॉइंट्स आर इन सेम फेज. याचं मिनिंग काय. फॉर एक्झाम्पल बघा, सपोज हा जो फर्स्ट पॉइंट आहे, सपोज याला क्रेस्ट पोचला, क्रेस्ट पोचला, तर सेकंड पॉइंटला पण क्रेस्टच पोचेल, थर्ड पॉइंटला पण क्रेस्टच पोचेल, फोर्थला पण क्रेस्ट राहील आणि फिफ्थला पण क्रेस्ट राहील बरोबर. म्हणजे प्रत्येक पॉइंटला क्रेस्ट असेल, फॉर एक्झाम्पल त्याला म्हणता येईल पॉइंट्स आर इन काय सेम फेज. किंवा असं असेल या 5च्या 5 पॉइंटला ट्रफ पोचला तरी पण म्हणता येईल सेम फेज. फक्त असं नाही चालणार की एका पॉइंटला क्रेस्ट पोचतोय आणि दुसऱ्या पॉइंटला ट्रफ पोचतोय, असं नाही चालणार बरोबर. सेम फेजचं मिनिंग कळलं. ऑल द पॉइंट्स इन दिस इन द मीडियम आर इन. So finally, what is meant by wavefront? The locus of all points having the same phase at a given instant of time is called as wavefront. बरोबर. तर बघा लोकस हा जो वर्ड आहे सगळ्यात मेन आहे बरोबर. व्हॉट इज द मिनिंग ऑफ लोकस. हे जे पॉइंट्स आहेत, पॉइंट्स इन मीडियम जॉईन करणे. आपण इथे बघितलं हे सर्व पॉइंट जिथे आपण जॉईन केले बरोबर. आणि आपल्याला इथे स्पेरिकल वेव्हफ्रंट जो मिळालेला आहे बरोबर. स्पेरिकल वेव्हफ्रंट, पॉइंट सोर्स, फायनाईट डिस्टन्स. आता बघा सेकंड टाइप ऑफ वेव्हफ्रंट असेल प्लेन वेव्हफ्रंट बरोबर. आता हा जो वर्ड असेल प्लेन, या प्लेन वर्डचं मिनिंग काय असेल स्ट्रेट लाईन. व्हॉट इज द मिनिंग ऑफ प्लेन, स्ट्रेट लाईन बरोबर. म्हणजे हा जो वेव्हफ्रंट असेल याचा शेप कसा असेल, स्ट्रेट लाईन असेल. शेप ऑफ दिस वेव्हफ्रंट इज इन अ स्ट्रेट लाईन बरोबर. इट इज कॉल्ड एज प्लेन वेव्हफ्रंट. आता बघा हाऊ टू ऑब्टेन प्लेन वेव्हफ्रंट. तर प्लेन वेव्हफ्रंट कसं ऑब्टेन करणार. कंडिशन नंबर 1, एक पॉइंट सोर्स ऑफ लाईट घ्यायचं. टेक अ पॉइंट सोर्स ऑफ लाईट, फॉर एक्झाम्पल सन, फॉर एक्झाम्पल सन. नंतर सेकंड पॉइंट असेल त्याचं डिस्टन्स किती पाहिजे. फॉर प्लेन वेव्हफ्रंट सोर्सचं डिस्टन्स जे ते इनफायनाईट पाहिजे. पॉइंट सोर्स ॲट इनफायनाईट डिस्टन्स बरोबर. आता बघा जर तुम्ही ते बघितलं तर सपोज पॉइंट सोर्स इनफायनाईट डिस्टन्सला आहे. सपोज हा सन आहे, फॉर एक्झाम्पल एस बी द सोर्स ऑफ लाईट किंवा पॉइंट सोर्स ऑफ लाईट किंवा सन असेल बरोबर. आता बघा याच्यापासून आपल्याला स्पेरिकल वेव्हफ्रंट मिळेल बरोबर. स्पिअर मिळेल किंवा स्पेरिकल वेव्हफ्रंट मिळेल. जर डिस्टन्स इनफायनाईट असेल तर हा जो स्पिअर आहे याची रेडियस काय असेल इन्फिनिटी बरोबर. या स्पिअरची रेडियस काय असेल इन्फिनिटी. आणि तुम्हाला माहिती आहे स्मॉल पार्ट ऑफ स्पिअर इज नथिंग बट काय स्ट्रेट लाईन. आता बघा जर तुम्ही या स्पिअरचा स्मॉल पार्ट जर घेतला तर तो तुम्हाला एक्झॅक्टली स्ट्रेट लाईन मिळेल. स्ट्रेट लाईन ऑर इट इज कॉल्ड एज काय प्लेन वेव्हफ्रंट. स्ट्रेट लाईन ऑर इट इज कॉल्ड एज काय प्लेन वेव्हफ्रंट बरोबर. हे पॉईंट एकदम सिंपल आहे. जर तुम्ही स्पिअरची रेडियस जर इनफायनाईट घेतली तर आपल्याला बिग स्पिअर मिळेल. वी गेट व्हेरी लार्ज ऑर बिग स्पिअर अँड स्मॉल पार्ट ऑफ दॅट स्पिअर इज नथिंग बट काय स्ट्रेट लाईन. अँड दॅट स्ट्रेट लाईन इज नथिंग बट काय प्लेन वेव्हफ्रंट बरोबर. तेव्हा सिंपल कंडिशन आहे. पॉइंट सोर्स घ्यायचा आणि तो इनफायनाईट डिस्टन्सला ठेवायचा. वी गेट काय प्लेन वेव्हफ्रंट बरोबर. आता
प्लेन वेव्ह फ्रंटचे एक्झाम्पल काय, आपल्याला सन पासून जो अर्थला लाईट मिळतो बरोबर, तर अर्थ पासून सन जो आहे तो इन्फायनाईट डिस्टन्सला आहे बरोबर. मग डिस्टन्स जर इन्फायनाईट असेल तर आपल्याला अर्थवर सन पासून जो वेव्ह फ्रंट मिळतो दॅट इज प्लेन वेव्ह फ्रंट. म्हणजे आपल्याला अर्थवर जो सनलाईट मिळतो इट इज इन द फॉर्म ऑफ काय, प्लेन वेव्ह फ्रंट. हे त्याचे एक्झाम्पल आहे. तर ह्या टाईपचे एक्झाम्पल तुमच्या बुकमध्ये प्रॉपर दिलेलं नाही आहे बरोबर. सो सेकंड टाईप ऑफ वेव्ह फ्रंट, प्लेन वेव्ह फ्रंट, पॉइंट सोर्स ॲट इन्फायनाईट डिस्टन्स. सपोज तुम्हाला प्लेन वेव्ह फ्रंट दाखवायचं आहे, तुम्हाला सिम्पली असं पण दाखवता येईल. सपोज एक्स वाय बी द प्लेन वेव्ह फ्रंट. तुम्ही याला जरी म्हटलं सपोज एक्स वाय हा काय असेल मग प्लेन वेव्ह फ्रंट असेल बरोबर. सो लास्ट सिलेंड्रिकल वेव्ह फ्रंट. हा जो वेव्ह फ्रंट आहे याचा शेप कसा असेल, सिलेंड्रिकल असेल बरोबर. सिलेंडर तुम्हाला माहिती आहे. आता परत या ठिकाणी कंडिशन लागेल की नेमकं सोर्स ऑफ लाईट जो आहे तो कोणत्या टाईपचा असेल बरोबर. जसं आपण स्पेरिकल वेव्ह फ्रंट पॉइंट सोर्स यूज केला, प्लेन वेव्ह फ्रंट आपण अगेन पॉइंट सोर्स ऑफ लाईट यूज केला. जर तुम्हाला सिलेंड्रिकल वेव्ह फ्रंट ऑब्टेन करायचं असेल तर लिनियर सोर्स ऑफ लाईट यूज करायचा. सो कंडिशन इज काय, लिनियर सोर्स ऑफ लाईट. तर लिनियर सोर्सचं मिनिंग काय, व्हॉट इज द मिनिंग ऑफ लिनियर. लिनियर म्हणजे स्ट्रेट लाईन बरोबर. आता लिनियर सोर्सचं एक्झाम्पल काय असेल ते पण समजून घ्या. आपण जर प्रॅक्टिकली लिनियर सोर्स जर ऑब्टेन करण्याचा प्रयत्न केला तर एक बॉक्स घ्यायचा, बॉक्समध्ये एक बल्ब लावायचा आणि त्या बॉक्सला बाहेरून ब्लेडने कट करायचं बरोबर. व्हर्टिकली किंवा हॉरिझॉन्टली कसंही कट करा, ब्लेडने कट करायचं. तर त्या जिथे आपण कट करणार तिथून जो लाईट बाहेर पडेल दॅट इज इन द फॉर्म ऑफ काय, सिलेंड्रिकल वेव्ह फ्रंट. म्हणजे ब्लेडने कट केलं इट इज कॉल्ड ॲज लिनियर सोर्स ऑर इट इज कॉल्ड ॲज स्लिट. लिनियर सोर्स ऑफ लाईट ऑर इट इज कॉल्ड ॲज काय, स्लिट. तर मग लिनियर सोर्स जर असेल आणि ऑफकोर्स फायनाईट डिस्टन्सला जर असेल वी गेट सिलेंड्रिकल वेव्ह फ्रंट बरोबर. आता सिलेंड्रिकल वेव्ह फ्रंटचा शेप जो आहे तुम्हाला सांगायची गरज नाही. या टाईपचं तुम्हाला सिलेंड्रिकल वेव्ह फ्रंट मिळेल. हा असेल लिनियर सोर्स दॅट इज स्लिट. ओके. सो दिस लिनियर सोर्स ऑल्सो कॉल्ड ॲज एक्सटेंडेड सोर्स. एक्सटेंडेड सोर्स, लिनियर सोर्स, स्लिट या सगळ्यांचं मिनिंग काय सेम आहे. सो टू ऑब्टेन सिलेंड्रिकल वेव्ह फ्रंट काय, लिनियर सोर्स ऑफ लाईट और स्लिट इज काय रिक्वायर्ड. त्याची आपल्याला गरज पडते आणि आपल्याला त्यावेळेस सिलेंड्रिकल वेव्ह फ्रंट जो आहे तो मिळतोय. तर एक लास्ट कन्क्लुझिव्ह आपण स्टेटमेंट करू. स्पेरिकल वेव्ह फ्रंट, पॉइंट सोर्स फायनाईट डिस्टन्स, वी गेट स्पेरिकल वेव्ह फ्रंट बरोबर. नंतर पॉइंट सोर्स इनफायनाईट डिस्टन्स वी गेट प्लेन वेव्ह फ्रंट दॅट इज इन अ स्ट्रेट लाईन बरोबर. नंतर सिलेंड्रिकल वेव्ह फ्रंट, लिनियर सोर्स आणि फायनाईट डिस्टन्स वी गेट काय, सिलेंड्रिकल वेव्ह फ्रंट. जर तुम्ही नीट बघितलं तर सोर्स आणि जर सोर्सचं डिस्टन्स आपण चेंज केलं तर लगेच लाईटचा शेप बदलतो. स्पेरिकल, प्लेन, सिलेंड्रिकल बरोबर. तर मग ह्या वेळी हा एकदम सिम्पल टॉपिक आहे वेव्ह फ्रंट. आपण काल बघितलं की सोर्समधून लाईट इमिट झाल्यानंतर तो लाईट कोणत्या शेपमध्ये ट्रॅव्हल होतो इट इज एक्सप्लेन बाय वेव्ह फ्रंट दॅट इज स्पेरिकल शेप, प्लेन शेप अँड काय, सिलेंड्रिकल शेप. आता याच्यामध्ये फक्त एक वर्ड मला ऍड करायचं आहे. जर तुम्हाला माहिती आहे तुम्ही आतापर्यंत अप टू 10 अप टू 11 रे ऑफ लाईट बघितलंय, रे ऑफ लाईट बरोबर. आता तुमच्या बोर्डच्या बुकमध्ये त्याला रे ऑफ लाईटच म्हटलंय, रे ऑफ लाईट. पण त्याला अजून एक नाव आहे वेव्ह नॉर्मल जे तुमच्या बुकमध्ये नाहीये. मग वेव्ह नॉर्मल म्हणजे काय, वेव्ह नॉर्मल मीन्स रे ऑफ लाईट. वेव्ह नॉर्मल आणि रे ऑफ लाईट दोघांचं मिनिंग काय असेल, सेम असेल. आता सपोज आता इथे आपण रे ऑफ लाईट दाखवतोय तर बघा रे ऑफ लाईट जर तुम्ही दाखवलं, सपोज स्पेरिकल वेव्ह फ्रंट आहे, हा सोर्स आहे बरोबर आणि हा वेव्ह फ्रंट आहे. सोर्स पासून तर वेव्ह फ्रंटच्या सरफेस पर्यंत एक परपेंडिक्युलर ड्रॉ करायचा. सपोज मी ह्या ठिकाणी हा एक परपेंडिक्युलर ड्रॉ केला बरोबर फ्रॉम सोर्स टू सरफेस. हे काय असेल, रे ऑफ लाईट. हा काय असेल, रे ऑफ लाईट असेल. इट इज कॉल्ड ॲज वेव्ह नॉर्मल. रे ऑफ लाईट और इट इज कॉल्ड ॲज काय, वेव्ह नॉर्मल. हा झाला स्पेरिकल वेव्ह फ्रंटसाठी आपण रे ऑफ लाईट किंवा वेव्ह नॉर्मल ड्रॉ केला. सपोज हा एक्स वाय
प्लेन वेव्ह फ्रंट आहे, एक्स वाय बी द प्लेन वेव्ह फ्रंट. आता पहा याच्यावर पण परपेंडिक्युलर ड्रॉ करायचं. बरोबर, इथे मी हे दोन रेड लाईन्स दाखवल्या. हे रेड लाईन काय असेल, वेव्ह नॉर्मल ऑर रे ऑफ लाईट, दोघांचं मिनिंग सेम आहे. नंतर समजा हा सिलेंड्रिकल वेव्ह फ्रंट आहे. जर तुम्ही इथे हा सेंटर मानला तर तुम्हाला इथे ह्या जे मी दाखवतोय या सर्व काय असतील, वेव्ह नॉर्मल्स. बरोबर, म्हणजे मग वेव्ह नॉर्मल म्हणजेच काय, वेव्ह नॉर्मल म्हणजेच रे ऑफ लाईट. बरोबर, हे नेमकं लाईट कोणत्या डायरेक्शनला ट्रॅव्हल होतोय, इट इज कॉल्ड एज वेव्ह नॉर्मल. नॉर्मल म्हणजे परपेंडिक्युलर. जे आपण तिघ ठिकाणी परपेंडिक्युलर जे आहेत ते आपण ड्रॉ केले. म्हणजे आपण सरफेसला सोर्स पासून परपेंडिक्युलर ड्रॉ केले इन द डायरेक्शन ऑफ लाईट, इट इज कॉल्ड एज वेव्ह नॉर्मल ऑर रे ऑफ लाईट. बरोबर, आता बघा या ठिकाणी जर तुम्ही इथे जर ह्या वेव्ह नॉर्मल जर बघितल्या फॉर स्पेरिकल वेव्ह फ्रंट, वेव्ह नॉर्मल जे आहेत ह्या रॅडियल आहेत अलॉंग द रेडियस. बरोबर, सो इन केस ऑफ स्पेरिकल वेव्ह फ्रंट, वेव्ह नॉर्मल्स आर रॅडियल अलॉंग द रेडियस. बरोबर, सपोज जर तुम्ही इथे प्लेन वेव्ह फ्रंट जर बघितला तर वेव्ह नॉर्मल्स आर पॅरलल. जर तुम्ही नीट बघितलं तर या ठिकाणी वेव्ह नॉर्मल कसे आहेत, पॅरलल आहे. वेव्ह नॉर्मल्स आर पॅरलल. आणि जर तुम्ही सिलेंड्रिकल वेव्ह फ्रंट बघितला तर इथे पण वेव्ह नॉर्मल जे आहेत, रे ऑफ लाईट जे आहेत ते रेडियलच आहे किंवा अलॉंग द रेडियाय ऑफ क्रॉस सेक्शन. ठीक आहे. आता हा जो मी तुम्हाला वेव्ह नॉर्मलचा पार्ट शेवटी बोललो, हा तुमच्या बुकमध्ये प्रॉपर नाही, फक्त एक सेंटेन्स फक्त यूज केलंय. मी तुम्हाला एकदम डिटेल्समध्ये वेव्ह नॉर्मलचा पार्ट जो आहे तो सांगितलाय. वन्स अगेन, वेव्ह नॉर्मल्स ऑर रे ऑफ लाईट फॉर स्पेरिकल वेव्ह फ्रंट रेडियल, फॉर प्लेन वेव्ह फ्रंट parallel to each other, and for cylindrical wave front ray of light or wave normals are radial or along the radii of cross section. Okay, thank you.